चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा ब्रह्मपुरी महामार्गावरील भूती नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे। रहदारीसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या रपटा पावसाने सोमवारी दिनांक 1 रोजी सकाळी वाहून गेल्याने जड वाहतूक पूर्णतः बंद झाली। पावसाळ्याला सुरुवात झाल्याने जडांना नवी पालवी फुटली। शेतशिवार जंगल पूर्णतः हिरवेगार झाले। चंद्रपूर गडचिरोली मार्गाच्या दूरतर्फा असलेल्या हिरव्यागार झाडझुडपांमुळे या मार्गावरील प्रवास मनमोहक झाला असून प्रवाशांना आल्हाददायक स्पर्शाची अनुभूती देते। चंद्रपूर जिल्ह्यात सरकारने पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषेत सक्तीचा घेतलेला निर्णय रद्द केला। या निर्णयाच्या विरोधात उभारलेल्या संघर्ष आणि सातत्याने केलेले पाठपुराव्याला यश मिळाल्याने चंद्रपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाक्यांची आतषबाजी करून व मिठाई वाटून जल्लोष केला। चंद्रपूर जिल्ह्यात कधी नळ योजना, कधी पाईपलाईन तर कधी अंतर्गत वायरिंगच्या नावाखाली चंद्रपूर मनपा हद्दीतच नाहीतर जिल्ह्यातील रस्त्यांचे खोदकाम ही नित्याचीच बाब झाली। या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु पावसाळा सुरू होताच या कामांचा निकृष्ट दर्जा अधोरेखित झाला। रस्त्यावरील खड्ड्यामुळे चालक प्रवासी पाठदुखीमुळे त्रस्त झाले। अनेकांना तर दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे। चंद्रपूर शहरात मोकाट जनावरांच्या धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे जीवन विशेषतः वाहन चालकांचे हाल सुरू आहेत। जनता कॉलेज चौक, वरोरा नाका, चंद्रपूर नागपूर रोड, ऊर्जानगर, उड्डाणपूल, बंगाली कॅम्प, दाताळा पूल हे शहरातील प्रमुख रस्ते आता मोकाट गुरांच्या मुक्कामाचे स्थळ झाले आहेत। सावली येथे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत ब्रिटिशकालीन आसोला मेंढा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अखेर केंद्रीय वन विभागाने दीर्घ प्रतीक्षेनंतर कायद्याची आडकाठी हटवली। याबाबत बुधवारी दिनांक 23 जून रोजी पत्रान्वये अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली। या निर्णयामुळे लाभ क्षेत्रातील सुमारे 55,000 हेक्टर सिंचनाचा मार्ग आता सुकर होणार आहे। मूल येथे प्रेमविवाहाला नकार दिल्याने प्रेयसीला संपवण्यासाठी थेट बिहारमधून पिस्तूल विकत आणणाऱ्या प्रियकराला मूल पोलिसांनी अटक केली। ही खळबळजनक घटना सोमवारी दिनांक 1 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मूल ताडाडा मार्गावर असलेल्या महाबीज केंद्राजवळ घडली। आरोपीकडून 2 जिवंत काडतुसे व 1 देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली। प्रेयसीची हत्या केल्यानंतर तोही आत्महत्या करणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली। आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासकीय कारभार गतिमान व पेपरलेस करण्यासाठी महानगरपालिकेने ई-ऑफिस प्रणाली सुरू केली। मनपात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचे डिजिटल ट्रॅकिंग करणे आता शक्य होणार। पहिल्यांदाच 649 फायली या ई-ऑफिस प्रणालीवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या। गुग्गुस येथे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलालगत बांधलेला रपटा आठवडाभरापूर्वी वाहून गेला। यासाठी दोषी असलेल्या वेकोली अधिकाऱ्याविरोधात नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी दिनांक 1 रोजी तक्रार दाखल केली। विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता शाळांच्या परसबागेत नैसर्गिकरित्या पिकवलेल्या ताजा व पौष्टिक भाजीपाल्याचे लाभ देण्यास प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा झाली होती। यामध्ये 93 शाळांना 3,56,000 रुपयांची बक्षिसे देण्यात आली। पळसगाव मधील शिवानी माध्यमिक विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत शालेय पात्र विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले। शैक्षणिक सत्र 2024-25 मधील 8व्या इयत्तेतील एकूण 6 विद्यार्थिनींना सायकलचे वितरण केल्याने विद्यार्थिनींना शाळेत येणे अधिक सोपे झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य वयात त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर गोपाल मुंदडे यांच्या संकल्पनेतून फिट चिल्ड्रन फिट भारत ही योजना महापालिकेकडे मांडण्यात आली। या संदर्भात नुकत्याच मुख्याध्यापकांना मार्गदर्शन व सादरीकरण करण्यात आले असून मनपाच्या प्रत्येक शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याची घोषणा शिक्षण अधिकाऱ्यांनी केली। नवरगाव पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत केंद्र रत्नापूर मधील शिक्षकांची सन 2025-26 शैक्षणिक सत्राची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रत्नापूर येथे रविवारी पार पडली।